अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी काल आपण व्हिडिओ जसा की पाहिलेला आहे, स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या वडिलांचा पहिल्यांदा मुलाखत घेतली होती आणि त्या व्हिडिओला आपण भरभरून प्रेम दिलेला आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांच्याकडे मी आलेलो आहे। काही अशा आठवणी आहेत ज्या आपल्या काळजाला हात घालतील। एक मिनिटही स्किप करू नका, एक मिनिट काय एक सेकंद सुद्धा स्किप करू नका। नेमकं एक बापाचं नेमकं मुलाच्या प्रती काय म्हणणं आहे, कसे होते संतोष अण्णा देशमुख हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या वडिलांकडून थेट ऐकणार आहोत। चला तर बाबा, काल आपण व्हिडिओ टाकला होता तुमचा, काल व्हिडिओ टाकला होता, तर ते व्हिडिओ आजपर्यंत तुम्ही कुठल्याही न्यूजवाल्यासमोर किंवा कुठल्याही बातम्यावाल्यासमोर तुम्ही आले नाही समोर। तुमचा कुठेच कोणाकडे व्हिडिओ नव्हता, सगळ्यात पहिला व्हिडिओ मी बनवला। तर नेमका आज आपण ह्या विषयावर बोलणार आहोत की मुळात संतोष अण्णा देशमुख जे तुमचे सगळ्यात मोठे चिरंजीव होते, त्यांचा स्वभाव कसा होता? चांगला होता स्वभाव। घरात म्हणजे तुमच्याशी कसे वागायचे काय? चांगलं वागत, हां चांगलं बोलत होता। हां, असं कोणतं काम त्यांनी केलं आहे ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटतं की हा माझा मुलगा आहे, असा अभिमान वाटतो तुम्हाला? थोडस त्यांना वय झाल्यामुळे थोडं ऐकू येत नाही। केले ना, घरचे केले, बाहेरचे केले, सगळ्याशी प्रेमाने राहिला, सगळं केलं, काहीच नाही ना असं। ज्या वेळेला तुम्ही बार्शीवरून इथे राहायला आलात तर त्यावेळेला अण्णा किती वर्षाचे होते? 15 वर्षाचे होते। 15 वर्षाचे होते। अच्छा अच्छा, मग इथेच आपलं तुम्ही इथंच रहिवासी झालात ह्या गावचे आणि पुढे अण्णांनी ह्या गावची जबाबदारी घेतली, केले काम, भरपूर कामं, विकास कामं केली म्हणायचे त्यांनी। चांगले काम केले। एक मित्रांनो, सरपंच आहेत म्हणूनच केलं नाही, सुरुवातीपासूनच सगळ्यासोबत प्रेम ठेवलं, सगळ्यासोबत, लेकरासोबत, झाडासोबत, फळासोबत सगळंच केलं, हे केलं बघा। आता त्यांच्या लक्षात येईना, त्यांना थोडं सुधर ना। नाही, तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कारण हे वय जे झालेलं आहे, मी ऑटोमॅटिकली म्हणजे भावनिक क्षण निर्माण होतो, कारण ह्या वयात एका आपल्या मुलाला कांदा देणं म्हणजे हे एक खूप मोठं एक दुर्दैव आहे। आणि ह्या ठिकाणी परिस्थिती बघू शकता, एकदम भोळा भाबडे स्वभावाचे आहेत दोघंही आई वडील। आणि मुळात वडील जे आहेत आता वय झाल्यामुळे थोडंफार त्यांना कमी ऐकू येतं आणि अशा परिवारामध्ये कधीही त्यांनी विचार केला नसेल की आपल्या मुलासोबत असा हा घात होईल, कारण त्यांचे आई वडिलाकडे बघून तुम्हाला वाटतच असेल की हे नेमकं आता काय, म्हणजे हे जे ह्यांचे जे वडील आहेत ते वडील एकदम भोळसर स्वभावाचे आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला गेल्या वेळेलाही दाखवलं होतं, कारण हे माळवादाचं घर आहे मित्रांनो पूर्ण। ज्या लोकांनी गेल्या व्हिडिओत पाहिलं नसेल, मी त्यांना दाखवतोय, हे माळवादाचं जुनं माळवाद आहे, जे त्यांच्या मामाच्या घरी ते राहत होते, घरही नाही त्यांना। आणि तेवढ्यातूनही समाजसेवा करणं, 3 टर्म गावाचं सरपंच राहणं, हे किती मोठी गोष्ट आहे। जेव्हा गावातून लोकांचं, समाजाचं प्रेम निर्माण होतं, जेव्हा एखादा उमेदवार आपल्याला म्हणजे आपल्यासारखा वाटतो की हे माझा उमेदवार आहे, हा माझा सरपंच आहे, तेव्हाच गाव पुन्हा एकदा त्या सरपंचाला संधी देतं। इथे 3 टर्म संतोष अण्णा हे गावचे सरपंच राहिलेले आहेत। तर बाबा, अण्णांचा असा कोणता स्वभाव होता जे तुम्हाला जास्त आवडायचा? पहिल्यापासून सगळं थोडं दुखायला लागलं, लेकर सगळे, म्हणजे आई वडिलांची भरपूर काळजी घ्यायची ते, लईच काळजी हो, काळजी लावत नाहीच नाही। आज माझ्याकडं
स्टँडवर जर लेकरं होते ना तेवढी ते पुढचं मैदान तेवढं झोपायला लेकरांना पुरत नव्हतं बघा. एवढे लोक माझ्याकडे होते, पोर लेकर. हा ना. हो, गच्च भरलेले. आणखीन सुद्धा स्टँडवर चौकशी करा, गच्च सगळे गायकवाडाचे, घाटोळाचे, देशमुखाचे सतरंज्या मोठ्या मोठ्या. आत्ता सतरंजी मी टाकली, मोठी सतरंजी बाहेर टाकायची. इतके लेकर होते माठ. जर रात्री कुणाला भूक लागन तर दार उघडायचं, जेव्हा इथं सुद्धा आल्यावर झोपाय होते. हो का, ज्याला भूक लागन त्यानं त्या घरात जायचं, काय असेल ते खायचं. ही आजू ही हॉटेलवाले ती त्यांना बघा की विचारा, ती माझ्याकडेच होते ना. म्हणजे अण्णांचा स्वभाव खरंच एक पहिल्यापासूनच एक मनमिळाव स्वभाव होता. त्याच्यामुळेच गावकऱ्यांनी अण्णांना एक आपलंसं मानलं होतं. आणि दुसरी गोष्ट राहिली मित्रांनो, आज आपल्या आग्रहाखातर मी ते आलेलो आहे. काल कमेंटही केल्या आणि काही लोकांना अशा कमेंट केल्या की तुम्ही पुन्हा एकदा जाऊन त्यांच्या बालपणीच्या आठवणी तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्या आईवडिलांना. कारण याच्यामध्ये कसं आहे की जेवढे आता शेवटी अण्णा गेल्याच्या नंतर केवळ राहिल्या ते त्यांच्या आठवणी, आणि त्या आठवणीच्या आधारेच आता ह्यांना हे आयुष्य काढणं आहे. कारण चांगले कर्म ह्या व्यक्तीने करून गेलेले आहेत. आणि गावात कोणालाही जरी विचारलं तरी आपण प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून त्यांचं कौतुकच ऐकू, चांगलेच गुण ऐकू, असंच त्यांचा स्वभाव होता. जसं की आता आज मी इथे आल्याच्या नंतर लातूर जिल्ह्याचे देखील जिल्हा प्रमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख येऊन गेले. आणि दुसरी गोष्ट, एक गाडी आली होती आणि त्या गाडीमध्ये दोन आपल्या भारतीय याच्यामध्ये सैन्यामध्ये आर्मीवाले होते, दोन, जे थेट ड्युटीवरून रजा घेऊन ते इथे त्यांच्या परिवाराला सांत्वनपर भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या ट्रॉलीच्या बॅगासुद्धा तशाच होत्या. जिथे जे फ्लाईटवरून जे आले ते थेट तिथून प्रायव्हेट गाडी करून ते इथं त्यांना भेट देण्यासाठी आले. म्हणजे एवढं अख्ख्या महाराष्ट्राला हळहळ लागलेली आहे. आणि जसं की आपण ह्या परिवाराकडे पाहिलंच की आपल्याला आजही भावनिक झाल्याशिवाय राहत नाही. कारण एक छोटा मुलगा, एक मुलगी, हे आईवडील, भाऊ, बहीण, पत्नी, असा एक प्रकारचा त्यांचा एक सलोखा होता घरामध्ये. एक आणि प्रत्येकाशी एक आपलेपणाने राहत होते ते. तर आई, तुमच्याकडे एखादी छोटीशी काही आठवण अण्णांचीच, जे एखाद्या वेळेला तुम्ही आजारी वगैरे पडला होतात असं काही? अण्णांची एखादी आठवण तुमच्याकडे अशी काही आजारी वगैरे पडल्याच्या नंतर तुम्ही सांगत होतात? आजारीनं फक्त एकच वेळेस आजारी पडला होता बघा. त्याचा एवढा हात दुखायला होता, हात दुखायला. मग आता रात्री किती वाजले होते, 1-2 वाजले असते. मग आता रात्रीच्याला काय करायचं आता. मग तर माझ्याकडे काय होतं बघा, तुम्हाला सांगते. मला आमची आई, आमचे वडील स्वतंत्र सैनिक होते. मग माझ्याकडे समजा 4-5 हजार रुपये होते. मग आईन रात्री वेळेला मी ते दिले. म्हणलं एवढे पैसे घ्या आणि सरकारी दवाखान्यात जा. आणि मग ते सरकारी दवाखान्यात त्या केजच्या गेले. आणि पुन्हा नंतर ह्याच्या गेले, लातूरच्या दवाखान्यात गेले. मग लातूरला ते काय हाजगुडे, आणि पुन्हा नंतर त्यांना इकडच्या दवाखान्यात पाठवलं. पुन्हा एक डबल दवाखाना कुठला तरी झाला. मग तिथं मी राहिले. मग ती काय म्हणला, आई आता तू घरी जा आणि मग आता ही माझ्याकडे राहील. तर मग ती 5,000 रुपये मी असे ठेवलेले, ऐन टायमाला वेळेला लेकराला कुठून असते म्हणून ती दिले. आणि तेवढाच आजारी पडलेला बघा. त्याच्यापेक्षा काहीच नाही. तो स्वतःच्या जीवाला काही झालं तरी ते असं सांगू शकत नव्हता, आई माझं दुखायले म्हणून. तुलाच काय झालंय आई, 3 दिवस इथं क्वाटवर झोपला. हो, माझं थोडंच बरं वाटत. आता 3 दिवस क्वाटवून आलं नाही. थोडं झालं की आई झालं का तुझं कमी, आई झालं का तुझं कमी, थांब आई तू काहीच करू नको, मी डबा मागवितो, मी कुणाला तरी पाठवतो. म्हणलं जाऊ दे, मी 2 भाकरी करते सांगतो. पण नाही म्हणला. पण पुन्हा मलाही शेवटी उठू वाटलं नाही. मग धनू म्हणला, धनूचा फोन आला, काही बी डबा घेऊन येतो म्हणून केजवरनं. थोडक्यात सांगायचं जर झालं तर मित्रांनो, एक आजच्या काळातील श्रावण बाळच होऊन गेले ते. कारण एवढी आई वडिलांची सेवा करणं आणि कुठेतरी एक आठवण सदैव त्यांची येत राहणार आहे आणि येतच राहील. कारण मी माझं एक वेगळंच नातं ह्या परिवारासोबत जोडलेलं गेलेलं आहे.
आणि कायम ते माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत ते नातं मी टिकवण्याचं प्रामाणिकपणे काम करणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.